नमस्कार. काही वस्तू पाण्यावर तरंगतात तर काही बुडतात. असं का होतं? हा साधा खेळ वाटतो, पण यामागे ना खूप मोठं विज्ञान आहे. आज आपण मुलांसोबत करता येण्यासारखा असाच एक गमतीशीर प्रयोग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कागदाची होडी कशी छान तरंगते, पण दगड टाकला की तो लगेच बुडतो. आठवतंय, लहानपणी हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी नक्की पडला असेल, हो ना? तर आजचा आपला हा सगळा खटाटोप आहे ना, तो याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आहे. आणि हो, तरंगण्या बुडण्यामागचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आज आपण जादूगार बनून बघूया. कोणती वस्तू तरंगते आणि कोणती बुडते, क्या बात है. या एका वाक्यातच या प्रयोगाची सगळी मजा आहे, नाही का? हा जो खेळकरपणा आहे ना, तोच तर मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करतो आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायला तयार करतो. बरं, तर आपला हा प्रयोगाचा प्रवास कसा असेल? आपण 4 सोपे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी पाण्याची जादू काय आहे ते समजून घेऊ. मग आपल्याला प्रयोगासाठी काय काय लागणार आहे ते पाहू. त्यानंतर शोधाचे 3 वेगवेगळे स्तर बघू आणि शेवटी या खेळातून नक्की काय शिकायला मिळतं तेही जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, पाण्याची जादू. इथे ना आपण 2 अगदी सोपे पण खूप महत्वाचे शब्द शिकणार आहोत. हे शब्द म्हणजे आपल्या पूर्ण प्रयोगाचा बेस आहेत, त्याचा पाया आहेत. तर पहिला शब्द आहे तरंगणे. म्हणजे काय? सोपं आहे. जेव्हा एखादी वस्तू पाण्याच्या वरच्या बाजूलाच राहते, खाली जात नाही, तेव्हा आपण म्हणतो की ती वस्तू तरंगते आहे. आणि दुसरा शब्द तुम्ही ओळखलंच असेल, बुडणे. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू पाण्यात टाकली की सरळ खाली तळाशी जाऊन बसते, तेव्हा ती बुडाली असं आपण म्हणतो. बस, तरंगणे आणि बुडणे या 2 शब्दांवरच आपला सगळा प्रयोग अवलंबून आहे. ओके, आता वळूया पुढच्या भागाकडे. या प्रयोगाची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याला घरातच मिळतं. काही खास विकत आणण्याची गरजच नाही. प्रयोगाची तयारी कशी करायची? अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त एक पाण्याने अर्धी भरलेली बादली किंवा टब लागेल, हात पुसण्यासाठी एक टॉवेल आणि वस्तू तरंगल्या की बुडाल्या हे वेगळं ठेवण्यासाठी 2 रिकाम्या वाट्या. बस, किती सोपं आहे बघा. आता तरंगणाऱ्या वस्तू त्यासाठी काय काय गोळा करता येईल? बघा हा, झाडाचं एखादं पान, छोटा प्लास्टिकचा बॉल, स्पंज, लाकडाचा तुकडा, आपली पेन्सिल, कागदाची होडी किंवा अगदी एखादं पक्ष्याचं पीस मिळालं तरी चालेल. विचार करा, या सगळ्या वस्तू पाण्यात टाकल्यावर काय होईल? खरंच गंमत येईल बघायला. आणि बुडणाऱ्या वस्तू? त्याची पण यादी आहे. एखादा दगड, घराची किल्ली, एक नाणं, चमचा, खडू किंवा एखादी काचेची गोटी. या वस्तू पाण्यात टाकल्या की सरळ खाली जाणार. पण का? हेच तर आपल्याला शोधायचं आहे. आता आपण येतोय या प्रयोगाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. या प्रयोगाची रचना इतकी छान आहे ना, की आपण मुलांच्या वयानुसार आणि त्यांच्या समजण्यानुसार त्यात बदल करू शकतो. तर बघा, यात 3 लेव्हल्स आहेत. पहिली लेव्हल लहान मुलांसाठी 3-4 वर्षांच्या. ते फक्त वस्तू पाण्यात टाकतील आणि काय होतंय ते बघतील. तरंगणे, बुडणे हे शब्द शिकतील. दुसरी लेव्हल 4-5 वर्षांच्या मुलांसाठी. आता ते वस्तू पाण्यात टाकण्याआधी अंदाज लावतील. काय वाटतं, ही तरंगेल की बुडेल? आणि तिसरी लेव्हल 5-6 वर्षांच्या मुलांसाठी. इथे ते प्रयोगानंतर वस्तू तरंगणाऱ्या आणि बुडणाऱ्या अशा 2 गटात वाटतील आणि मग चर्चा करतील. ही वस्तू जड आहे म्हणून बुडाली, ती हलकी आहे म्हणून तरंगली. म्हणजे बघा, एकच प्रयोग मुलांच्या वेगवेगळ्या वयात त्यांच्यासोबत कसा वाढतो. किती भारी आहे. आणि हो, तिसऱ्या लेव्हलमध्ये एक ट्विस्ट आहे, एक खास जादूचा क्षण. आणि ही जादू करणार आहे एक स्पंज. यातून मुलांना एक नवीन आणि जराशी पुढची वैज्ञानिक गोष्ट कळते. आता स्पंजची गंमत बघा हा. सुरुवातीला तो हलका असतो म्हणून पाण्यावर मस्त तरंगतो, पण थोड्या वेळाने तो पाणी शोषून घ्यायला लागतो, जड होतो आणि मग हळूहळू खाली बुडतो. वाह, म्हणजे एकाच वस्तूचे गुणधर्म कसे बदलू शकतात हे शिकवण्यासाठी यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. चला, आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता बघूया की या साध्या सोप्या खेळातून मुलांना कोणती महत्त्वाची कौशल्ये शिकायला मिळतात. बघा, या एकाच ॲक्टिव्हिटीमधून मुलांना सायन्सच्या संकल्पना कळतात. अंदाज कसा बांधायचा हे शिकायला मिळतं. वस्तू वेगवेगळ्या गटात कशा टाकायच्या हे कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या मनात विज्ञानाबद्दल एक प्रकारचं कुतूहल आणि आवड निर्माण होते. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की हा फक्त एक खेळ नाहीये, तर लहान वयातच मुलांमध्ये वैज्ञानिक विचार करण्याची सवय लावण्यासाठी हे एक खूप शक्तिशाली साधन आहे, जिथे मुलं खेळता खेळता खूप काही शिकून जातात. आणि आता जाता जाता एक प्रश्न,
आपल्या घरातल्या अशा आणखी कोणत्या वस्तू असतील ज्यांच्यामध्ये असं छोटंसं विज्ञान लपलेलं असेल? विचार करा. आपल्या आजूबाजूला अशा खूप गोष्टी आहेत, फक्त गरज आहे ती जरा कुतूहलाने त्यांच्याकडे बघण्याची. मग लागा कामाला.